स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आणि आता अभिनेता निर्माता रितेश देशमुखच्या साथीनं छोट्या पडद्यावर निर्मात्याच्या रूपात पदार्पण करतायत। हिंदीत गाजलेल्या बिग बॉस या शोची मराठी निर्मिती करण्याचा घाट त्यांनी रितेश देशमुखच्या साथीनं घातलाय। नेमका मराठीतला बिग बॉसच्या शोचं स्वरूप कसं असेल ते दस्तूरखुद्द नितेश राणेंना कोणाकोणाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल यावर त्यांचं मनोगत जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं। अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच बहुचर्चित ठरलेला हिंदीतील बिग बॉस हा शो आता मराठीत येतोय आणि याची निर्मिती करणार आहेत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आणि अर्थातच अभिनेता रितेश देशमुख। एकंदरीत ही जोडी आता हा शो आपल्यासाठी घेऊन येते। किती इंटरेस्टिंग असणार आहे हा शो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नितेशजी नमस्कार। खरं तर हिंदीमधला बिग बॉस हा आत्तापर्यंत वादग्रस्त बऱ्याच विधानांमुळे ठरलेला, त्यामुळे त्यावेळेला खरं तर तुम्हाला शो आवडायचा का किंवा त्या आवडीमुळेच हा मराठीत आणावा असं वाटलं का? मला तो शो ते मनोरंजन करणारा तो शो आहे ॲक्च्युली, पण त्याच्या मागचा जो कॉन्सेप्ट आहे, ज्या पद्धतीने तो कलाकारांना एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ आणून देतो, ज्या पद्धतीने विचार मांडण्याचं एक व्यासपीठ आणून देतो, हे जे सगळे त्या शोचे जे अँगल आहेत ते मला अतिशय प्रभावशाली वाटले आणि म्हणून मला वाटलं की असं एक कॉन्सेप्ट आपल्या मराठी क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पण आला तर निश्चित पद्धतीने कलाकार क्षेत्राला त्याची मदत होईलच, पण एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना त्यांचे विचार मांडण्याचं व्यासपीठ असेल, असं मिळून एकंदरीत एक चांगल्या पद्धतीने एक मनोरंजन करणारा एक कार्यक्रम आपण उभा करू शकतो असं मला वाटलं। रितेशच्या जोडीने हा करायचा किंवा रितेश याचं सूत्रसंचालन करेल हे एकंदरीत कसं ठरलं? असं आहे की मी आहे मुळामध्ये राजकीय क्षेत्रात, तर हे काय माझं थेट क्षेत्र नाही आहे, पण रितेशने ह्या क्षेत्रामध्ये आज वर्षानुवर्ष तो या क्षेत्रामध्ये आहे। त्यांनी या क्षेत्रातल्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत। कुठे तो अभिनेता झालेला आहे, निर्माता झालेला आहे, त्यांनी बॉलिवूड असेल किंवा मराठी चित्रपट असेल, ह्या गोष्टीच्या जसं आपण बोलतो ना त्याला बेरीज माहिती आहे, वजाबाकी काय करायचं सगळ्या गोष्टी आतल्या गोष्टी माहीत आहेत। तर टेक्निकल बाजू त्याची उत्तम असल्यामुळे मला असं वाटलं की बाबा त्याच्याशी आपण बोललो तर हे शोला फक्त नुसतं शो न काढता त्याला एक कमर्शियली पण तो चालला पाहिजे शो, त्या निमित्ताने मी त्याच्याशी बोललो आणि आज महाराष्ट्रामध्ये पण त्याची तरुणांमध्ये वेगळी प्रतिमा आहे। तर असं मला वाटलं की त्याला जसं सलमान खानने तिथे त्या शोला वेगळ्या दर्जेला घेऊन गेलेला आहे, तसंच रितेश इथे निश्चित पद्धत घेऊन जाऊ शकतो असा आम्ही प्रस्ताव मांडला आहे। आता पुढे त्याचं कसं काय होतं ते आपण बघू। पण काही या शोची चर्चा झाल्यानंतर काही टिपिकल नावं समोर आली, म्हणजे अगदी महेश मांजरेकर असू देत, भरत जाधव असू देत। एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून तुम्हाला यांना त्या बंद खोलीत बघायला आवडेल बिग बॉसच्या माध्यमातून? मग ही जी काही नावं त्या वृत्तपत्राने दिली, खरं म्हटलं तर ह्या स्टेजवर आम्ही कोणाची नावाचा विचार केला नाही, कारण का ह्या पुऱ्या गोष्टीचा आकार दिला जातो आहे। या पुऱ्या गोष्टीला अजून खूप बोलणी चालू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे चर्चा चालू आहेत, म्हणून अजून त्याच्यामध्ये कोण असणार हे काही गोष्टी नव्हतं, पण त्या वृत्तपत्राला वाटलं की बाबा त्यांनी त्याच्याकडून काही नावं सुचवली पाहिजे म्हणून त्यांनी सुचवलेली आहेत। पण तुम्ही मला असं विचाराल तर मला अशी सरळसकट नावं द्यायला आवडणार नाही, ह्याच्यापेक्षा अशी काही नावं ज्यांना आपण नेहमी कल्पना करतो आपल्या मित्रांबरोबर किंवा कुठे चर्चेमध्ये काय ह्या लोकांना एका घरात टाकलं तर काय होईल, हे लोक किती एक दुसऱ्याचे केस ओढतील, हे लोक किती एक दुसऱ्याचे भांडतील, की हे लोक किती एक दुसऱ्याबरोबर काय ना काहीतरी करतील, असे काही नावं आम्ही समोर आणणं निश्चित पद्धतीने त्यावेळी विचार करू असं मला वाटतं। तुम्ही स्वतः राजकारणात आहात, राजकीय नेते किती इंटरेस्ट घेतील याच्यात असं वाटतं आणि तुमच्या डोळ्यासमोर कोणाकोणाला असं वाटतं की या बंद खोलीत त्यांना ठेवावं म्हणजे खूप TRP वाढेल? आता मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रातले पण काही लोक ह्याच्यामध्ये तयारी दाखवतील। मला वाटतं रामदास आठवले साहेबांनी स्वतःची तयारी दाखवलेली या बिग बॉसमध्ये, पण अशा राजकीय क्षेत्रामध्ये असंख्य असे मला वाटतं जोड्या आहेत किंवा असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांना लोकांना एकत्र पाहायला भेटेल एका घरामध्ये, तर त्या काही लोकांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। म्हणजे काही बहुचर्चित खूपच नाव आहे, तसं तुम्ही खूपच कोणा आता कधी कोण आता तुमच्या मीडिया क्षेत्रामध्ये पण अशी काही नाव आहे, कोणा विचार करेल की निखिल वागळे आणि त्या संजय राऊतनं एकत्र टाकलं तर काय होणार, तर त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र ठेवलं तर काय होणार, हे असे जे वेगवेगळे मला वाटतं हे काही वेगळं आहेत, किंवा मला किंवा उद्धव ठाकरेंना एकत्र टाकलं तर काय होणार, असे हे वेगवेगळे
वेगवेगळं मला वाटतं हे उत्सुकता देणारे विषय आहेत. मला वाटतं त्याच्याबद्दल त्याच उत्सुकतेवर आम्ही हा शो आणू लोकांच्या समोर. तरी एक जाता आता शेवटचा प्रश्न, बिग बॉस हिंदीमध्ये शिवीगाळ हा प्रकार प्रामुख्याने चालायचा, पण मराठीमध्ये मराठी लोकांच्या संस्कृतीमध्ये ते ओपनली ऐकणं थोडंसं अवघड जाईल, त्यामुळे त्या माध्यमातनं किती तुम्ही ते बारकावे हे करणार आहात की हे असं असावं हे असं नसावं, किती अवॉइड करणार आहात या सगळ्या गोष्टी? मग काय शेवटी त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते. त्या लोकांना कसे पण TRP वाढवून त्या शोला लोकप्रिय करायचं होतं. आमच्याकडे शोला चालवणं हे उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती पण लोकांसमोर आली पाहिजे. आम्हाला हे माहिती आहे की लहान मुलं पण ते शो बघणार आहेत. त्या गोष्टी डोक्यात ठेवून कुठल्या पद्धतीने आम्ही बघा मनोरंजन करण्यासाठी फक्त शिवीगाळ करण्याची गरज लागत नाही. वेगवेगळे पद्धत पण आहे मनोरंजन करण्यासाठी, वेगवेगळे पद्धत आहेत लोकांना धरून ठेवण्यासाठी. त्या पद्धत त्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणलं जाईल. किती इंटरेस्टिंग हा शो असणार आहे हे आत्ताच आपण नितेशजींना कडनं ऐकलेलं आहे आणि लवकरच आपण सगळी प्रतीक्षा करत असाल जो शो तुमच्या भेटीला येणार आहे. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.